श्रीराम लाईव्ह न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। साक्री येथील सुमालती हॉस्पिटल जवळ महामार्गावर भरधाव वेगातील ट्रॉलाने समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात पिकअप चालक जागीच ठार। हिंदुस्थान युनिलिव्हर या विदेशी कंपनीच्या आस्थापनावर त्वरित कारवाई करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी। 2 मार्च 2019 रोजी धनगर समाजाला आदिवासी विभागामार्फत सर्व योजना लागू करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी। लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी 1646 मतदान केंद्रांवर 29 एप्रिल रोजी मतदान। श्रावस्ती नगर भागातील महिलांतर्फे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे यासाठी मनमाड नगरपालिकेवर हंडा मोर्चा। आणि चोपडा येथे 30 महिलांना दामिनी पुरस्काराचे वितरण। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री येथील सुमालती हॉस्पिटल जवळ महामार्गावर भरधाव वेगातील ट्रॉलाने समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात पिंपळनेर येथील पिकअप व्हॅन चालक यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली। साक्री येथील सुमालती हॉस्पिटल जवळ भरधाव वेगातील ट्रॉलाने पिकअप व्हॅनला धडक देऊन झालेल्या अपघातात पिकअप व्हॅन चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळनेर येथील यशोदा नगरात राहणारे सुनील मुसळे हे किराणा व्यावसायिक मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास MS47 E0901 या पिकअप व्हॅनने नागली घेऊन जात असताना महामार्गावरील सुमालती हॉस्पिटल जवळ धुळ्याहून गुजरातकडे जाणाऱ्या GJ5 AU 7067 या ट्रॉलाने पिकअप व्हॅनला समोरासमोर जोरदार धडक दिली। धडकेने पिकअप व्हॅनचा चालक सुनील मुसळे स्टेअरिंग आणि बॅक सीट यांच्यात दाबला गेला। स्टेअरिंग पोटात घुसल्यामुळे मुसळे यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावून आले। त्यांनी चालक सुनील मुसळे यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या मदतीने सुनीलचा मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला। सदरचे वृत्त पिंपळनेर येथे पसरताच शोककळा पसरली। सुनील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुले, मुलगी असा परिवार आहे। सुनील यांच्यावर शवविच्छेदन करून सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। हिंदुस्थान युनिलिव्हर या विदेशी आस्थापनाच्या उत्पादनाच्या विज्ञापनातून सातत्याने जाणीवपूर्वक हिंदूंचा अपमान केला जात आहे, म्हणून या आस्थापनावर त्वरित कारवाई करावी यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। हिंदुस्थान युनिलिव्हर या विदेशी आस्थापनाच्या उत्पादनांच्या विज्ञापनातून सातत्याने जाणीवपूर्वक हिंदूंचा अपमान केला जात आहे, म्हणून या आस्थापनावर त्वरित कारवाई करावी यासाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 150 वर्षांहून अधिक काळ पारतंत्र्यात असलेल्या भारताला सहस्राव क्रांतिकारकांनी दिलेल्या लढ्यांमुळे आणि त्यांच्या हुतात्म्यांमुळे 1947 साली स्वातंत्र्य मिळाले। यानंतर भारतातील इंग्रजी सत्ता गेली असली तरी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वरदहस्ताने अनेक विदेशी कंपन्यांना भारतात आश्रय कायम राहिला। भारतात पाय रोवलेल्या या कंपन्यांमुळे ब्रिटिशांना पैसा मिळत राहिला। यातील अनेक कंपन्यांनी उत्पादने अथवा त्यांची नावेही भारतीय ठेवल्याने त्या विदेशी कंपन्या आहेत हे सर्वसाधारण भारतीयाला लक्षात येत नाही। अशाच काही कंपन्या अनेकदा त्यांच्या विज्ञापनाच्या माध्यमातून भारताविरोधी किंवा हिंदू विरोधी संदेश देऊन भारताचा पर्यायाने हिंदूंचा अपमान करतात असे अनेकदा दिसून आले आहे।
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी ही यातीलच एक आहे. सर्फ एक्सेलचे विज्ञापन, रेड लेबल चहाचे विज्ञापन क्रमांक 1, रेड लेबल चहाचे विज्ञापन क्रमांक 2 यातून जाणीवपूर्वक हिंदूंना वाईट दाखवणे, मुसलमानांना प्रेम आपलेपणा असलेले दाखवणे आणि असे दाखवत आपला गल्ला भरणे हेच कार्य ही कंपनी करीत आहे. म्हणून हिंदुस्तान युनिलिव्हरने प्रसारित केलेली सर्फ एक्सेल व रेड लेबल चहा यांची विज्ञापने हिंदूंच्या भावना दुखावणारी असल्याने ही विज्ञापने तात्काळ मागे घेऊन हिंदू समाजाची कंपनीने क्षमायाचना करावी व कंपनीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी पंकज बागुल, दिलीप कुलकर्णी, दिनेश कुलकर्णी, संदीप चौधरी, सचिन वैद्य, विजय उगरेज, नंदकिशोर पवार, नितीन घटी, सौरभ मतकर, कुणाल खिळे, उदय बोरसे, संतोष मराठे, भूषण विस्पुते आदी उपस्थित होते. हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीने प्रत्येक वेळेस हिंदूंच्या भावना दुखवणाऱ्या जाहिराती काढलेल्या आहेत आणि यावेळेस पण होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने त्यांनी तशाच हिंदूंच्या भावना दुखतील अशा जाहिराती काढलेल्या आहेत. भारत 1947 स्वातंत्र्य झाला, पण अजूनही ब्रिटिशांची मानसिकता असलेले आजही कंपन्या भारतात आहेत आणि त्या पद्धतशीरपणे हिंदूंच्या भावना दुखवणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावत आहेत. हिंदुस्तान लिव्हर ही जी त्यातली जी कंपनी आहे तिने यापूर्वीही रेड लेबल जे उत्पादन आहे त्याच्या जाहिरातीच्या माध्यमातूनही असं दाखवण्यात आलं की तिथे हिंदू खाली आणि इतर धर्मांधांना त्यांना वर्चस्व दाखवण्यात आलेलं आहे. सर्व धर्मसमभाव का हिंदूंनीच करावा. आता नुकतीच होळी आणि रंगपंचमी संदर्भात जी जाहिरात सुरू आहे त्यात असं येतं की एक हिंदू मुलगी येते, गल्लीमध्ये जाते, मुलांना आवाहन करते माझ्यावर रंग टाका. रंग टाकल्यानंतर ती मुलगी परत जाते आणि पांढरा शुभ्र एक मुसलमान मुलगा बाहेर येतो, सायकलीवर बसवतो आणि त्याला नमाज पढायला घेऊन जातो. या जाहिरातीतून परत जाताना म्हणते की तुम्ही रंग वापस आएंगे तो रंग डाला जाएगा. मग त्या जाहिरात असा उल्लेख केला जातो की कुछ डाग अच्छे होते. म्हणजे आमच्या हिंदूंच्या सणांच्या रंगपंचमीचा हा डाग आहे का जो सर्वेक्षण तुला जाईल. आमचे सगळे हिंदू संघटित झाले आहेत आणि आता वेळ आलेली आहे की या सर्फ एक्सेललाच का हिंदुस्तान लिव्हरला सगळं साफ करू. आमची अशी मागणी आहे की ज्या हिंदुस्तान लिव्हरने आमच्या भावना दुखवणाऱ्या अशा जाहिराती काढलेल्या आहेत त्यामध्ये मुद्दामूनपणे हिंदू मुलगी दाखवलेली आहे आणि हिंदू मुलगा दाखवलेला. याच्यातून असं अभिप्रेत होतं की रंगपंचमीच्या काळात कुठलाही मुसलमान मुलगा जर नमाज पडायला गेला त्याच्यावर रंग टाकू नये. म्हणजे मुद्दामूनपणे आम्हालाच खाली दाखवण्यात आलेलं आहे. हे आम्ही किती दिवस सहन करायचं. बांधवांनो, आमची अशी विनंती आहे की समस्त धुळेकर जनतेला की हिंदुस्तान लिव्हरने ज्या ज्या त्याचे उत्पादन आहे त्या सर्वांवर बहिष्कार टाका आणि त्यांना धडा शिकवा की पुन्हा आमच्या हिंदूंच्या भावना दुखवणार नाहीत, अशा प्रकारच्या कुठल्याही जाहिराती ते काढणार नाहीत. या संदर्भातले निवेदन आज आम्ही सर्व हिंदू धर्माभिमानी सर्व हिंदुत्वाची संघटना मिळून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की ही माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रीपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून पुन्हा आमच्या हिंदूंच्या भावना दुखवणार नाहीत, अशा कुठल्याही प्रकारच्या जाहिराती निघणार नाहीत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 मार्च 2019 रोजी धनगर समाजाला आदिवासी विभागामार्फत सर्व योजना लागू करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा या मागणीसाठी धुळे जिल्हा एकलव्य संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने आदिवासी विभागांतर्गत अथवा आदिवासींच्या विकास निधी अंतर्गत तसेच जात पडताळणी विभागांतर्गत धनगर समाज व मागासलेल्या जातींना आदिवासींच्या आरक्षण योजना, विकास निधी, जात पडताळणी दाखले चुकीचे निर्णय घेऊन देण्यात येऊ नये या मागणीसाठी धुळे जिल्हा एकलव्य संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 मार्च 2019 रोजी धनगर समाजाला आदिवासी विभागामार्फत सर्व योजना लागू करण्याबाबत जो चुकीचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल निषेध व्यक्त करून सदर निर्णय आदिवासी समाजाच्या भावना दुखवून आदिवासींचा हक्क, आदिवासींचा राजकीय, आर्थिक, शैक्षणिक विकास थांबविण्याचा कुटील डाव राज्य शासनाने केला आहे. म्हणून राज्य शासनाने 2 मार्च 2019 रोजी घेतलेला निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. निर्णय तात्काळ रद्द न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात एकलव्य संघटनेतर्फे उग्र स्वरूपाची आंदोलने, मोर्चा, रास्ता रोको, आमरण उपोषणे करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अंकुश सोनवणे, पंडित सोनवणे, ॲडव्होकेट मिलिंद बाविस्कर, विष्णू सोनवणे, राजेंद्र सोनवणे, सुभाष गायकवाड, युवराज सोनवणे, गणेश पवार, अरुण अहिरे, कृष्णा सोनवणे आदी उपस्थित होते. आजच्या या आपल्या एकलव्य संघटनेमार्फत आम्ही प्रशासनाला निवेदन देतोय
की जे 2 मार्चला आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जी घोषणा केली आदिवासी विरोधात, की बुवा दिशाभूल केली आहे की बुवा धनगर समाजाला आदिवासी योजना लागू करू, तर तो काय त्याचा स्टन आहे आम्हाला माहीत नाही, पण जे काही आदिवासी विरोधी भूमिका घेते केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, त्याच्या विरोधात आम्ही प्रशासनाला निवेदन देतोय. आम्ही राज्यपाल साहेबांना पण आम्ही देतोय आणि यांना आम्ही इथं कळवलंय निवेदनामध्ये की 15 दिवसात आम्हाला लेखी स्वरूपात संदर्भ नाही मिळाला, तर आम्ही 15 दिवसात संघटनेमार्फत धुळे जिल्ह्यासह खानदेश पट्ट्यामध्ये संघटनेमार्फत तीव्र उग्र आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. महाराष्ट्रभर पण आंदोलन करण्याचं आमचं संस्थापक अध्यक्षांशी बोलणं झालंय. असं आम्ही आमच्या भावना आदिवासी समाजाच्या एकलव्य संघटनेमार्फत आम्ही उत्तर महाराष्ट्र कमिटी असो, जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज प्रशासनाला निवेदन देतोय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असून दिनांक 27 मे पर्यंत आचारसंहिता लागू राहील. लोकसभेच्या 2 धुळे मतदारसंघासाठी 2 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून 1646 मतदान केंद्रांवर 29 एप्रिल रोजी मतदान होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा आदर्श आचारसंहिता लागू केली असून दिनांक 27 मे पर्यंत आचारसंहिता लागू राहील. लोकसभेच्या 2 धुळे मतदारसंघासाठी 2 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, तर 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होईल. जिल्ह्यात 16,36,234 मतदार असून 1646 मतदान केंद्रे राहतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात लोकसभा निवडणूक 2019च्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून मतदारसंख्या 18,74,310 आहे. सैन्य दलातील मतदारांची संख्या 2923 आहे. त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेट ऐवजी इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी विविध 21 प्रकारचे पथक गठीत करण्यात आले असून केंद्रीय निमलष्करी दलाच्या 4 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी 3728 बॅलेट युनिट, 2129 कंट्रोल युनिट, 2311 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2019 ची प्रक्रिया निर्भय वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्याची जिल्हा प्रशासनासह प्रसार माध्यमांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी अथवा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई, भागवत डोईफोडे, सुरेखा चव्हाण, गोविंद धानेज, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे आदी उपस्थित होते. मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्या मनुष्यबळाचा पण आपल्याला ब्रेकअप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आपल्याकडे आवश्यकते एवढी आवश्यकता आहे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जी स्टँडर्ड्स आहेत की आवश्यकतेपेक्षा 125% मॅनपॉवर अवेलेबल ठेवूनच, तर त्या हिशोबाने आपल्याकडे पुरेसा मनुष्यबळ पण आपण उपलब्ध करून घेतलेला आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की या निवडणुकीत अपंग दिव्यांग मतदार जे असतात त्यांच्यासाठी खास सुविधा पुरवाव्यात असं निर्देशित करण्यात आलेलं आहे. तर त्या दृष्टीने त्यांना शोधणं, त्यांची नाव नोंदणी करून घेणं, त्यांचं नाव जर मतदार यादीमध्ये असेल तर त्याचा हे चिन्हांकित करणं आणि निवडणुकीच्या दिवशी त्यांना घरून किंवा त्यांच्या योग्य त्या ठिकाणावरून मतदारसंघाच्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनच्या आतूनच त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं आणि मतदान केंद्रांवर सुद्धा त्यांच्या सोयीसाठी व्यवस्था करणं, जिथे अशक्य असेल आणि जिथे आवश्यक आहे त्या प्रत्येक ठिकाणी व्हीलचेअर सारख्या सुविधा पण ठेवणं, हे सुद्धा इलेक्शन कमिशनने बंधनकारक केलेलं आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा आपण पूर्ण तयारी केलेली आहे. एकूण आपल्या मतदार यादीमधून 4399 एवढे दिव्यांग मतदारांची आपण तपासणी केलेली आहे आणि त्यांना चिन्हांकित पण मतदार यादीमध्ये केलेलं आहे आणि सदरील काम अजूनही चालूच आहे. मनुष्यबळ आहेत त्यांचे आपण विविध स्तरावर ट्रेनिंग घेत असतो, याची पण माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या टीम आपण वापरत असतो जेणेकरून आपल्याला वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येईल,
मतदान केंद्रांमध्ये आपल्या केंद्रांच्या परिसरामध्ये किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघाच्या संपूर्ण ज्युरिडिक्शनमध्ये कुठेही कोणी आचारसंहितेचा जर भंग होत असेल, व्हायलेशन होत असेल तर त्या ठिकाणी तक्रार आल्याबरोबर आपण टीम्सला पाठवण्याची व्यवस्था करतो, ज्यांना आपण फ्लाइंग स्क्वॅड्स म्हणतो. चेकपोस्ट आपण बनवतो ज्यांना, आणि त्या ठिकाणी आपण स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम म्हणून SST त्याला असं म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये, त्यांची पण आपण नेमणूक करतो. त्याच्यामध्ये सर्वांसोबत पोलीस आणि व्हिडिओग्राफर्स पण असतात. मनमाड शहरातील श्रावस्तीनगर भागातील महिलांतर्फे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी मनमाड नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी पालिका प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. मनमाड शहरातील श्रावस्तीनगर भागातील महिलांतर्फे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी मनमाड नगरपालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. निवेदन बांधकाम विभागाचे अंजू शेख यांनी स्वीकारले. मनमाड शहरातील श्रावस्तीनगर या भागामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षापासून मनपामार्फत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. म्हणून या भागामध्ये अनेक वर्षापासून रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. शहरातील सर्वच भागामधील बोरवेल आटले असून त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. म्हणून पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी परिसरातील संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पालिका प्रशासनाच्या वतीने समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे महिलांनी तीव्र संताप व्यक्त करून पालिका प्रशासनाचा धिक्कार केला. शहरातील मुख्य नगर असूनही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकली जात नाही ही एक गंभीर बाब असून निवडून दिलेले नगरसेवक करतात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगरसेवकांचे तिकडे जाऊन तक्रार मारतो. ते काय म्हणतात 15 दिवसांनी, महिन्यानी, 2 महिन्याने, 8 दिवसांनी, पण ते काही येते नाही. आटल्या का आम्ही परत मोर्चा घेऊन येतो. बोरिंगला पाणी आलं का परत आम्ही बंद होऊन जातो. पण आम्हाला पाणी येत नाही. आम्हाला काहीच नाही, पाणीच नाही. पाणी पुरवठा आता रोजचं 700 रुपयाचा टँकर सुद्धा त्यांना शक्यच नाहीये. शक्यच नाही पाण्याचं. म्हणून आम्हाला इथे गेलो आम्ही. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून चोपडा येथील चोपडा तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने महिलांना दामिनी पुरस्कार वितरणाचे रविवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी 30 महिलांना दामिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चोपडा येथील चोपडा तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने महिलांना दामिनी पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती हे उपस्थित होते. खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. चोपडा तालुक्यातील ज्या महिलांनी कुटुंबासाठी व समाजासाठी मोठ्या प्रसंगाला व संघर्षाला सामना करून मोठे योगदान दिले अशा 30 महिलांना मान्यवरांच्या हस्ते दामिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी अमृता भंडारी, मराठी सिने अभिनेत्री व झारखंड एकता संघाच्या अध्यक्षा मंजू पांडे, कैलास पाटील, माजी आमदार चंद्रहास गुजराती, पीपल्स बँक चोपडाच्या चेअरमन मनीषा चौधरी, नगराध्यक्षा चोपडा इंदिरा पाटील, जया पाटील, डॉ. स्मिता पाटील, रवींद्र बादले, धनाजी चौधरी, जीवन चौधरी, कविता पाटील, डॉ. निलिमा पाटील, मिलिंद सोनवणे, आत्माराम पाटील, अनिल पाटील, संदीप पाटील, कांतीलाल गुजर आदी उपस्थित होते. अतिशय आगळा वेगळा आणि तोही चोपड्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणं हे अतिशय भव्य काम जे आहे आज इलेक्ट्रॉनिक मीडियाने केलंय आणि मानाचा मुद्रा जो ह्या महिलांच्या शिरावरती अतिशय आदराने रोवलेला आहे. खरोखर महिला खूप सक्षम असतात. महिला सबलीकरणाचे आपण बरेचसे विषय पाहतो. महिलांना करण्यासाठी आज वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या संघटना पुढे येत आहेत, वेगवेगळे राजकीय प्लॅटफॉर्म मिळत आहेत. पण आज महिलेला जर तिच्या माहेरी म्हणजे तिच्या गावी असली काही प्लॅटफॉर्म जर मिळाली तर नक्कीच तिची डेअरिंग जी असेल ती वाढते आणि ते डेअरिंग वाढवण्याचं काम आज इलेक्ट्रॉनिक मीडियाने केलेलं आहे. यातल्या सन्मानित झालेल्या बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या काही सुशिक्षित आहेत, काही मीडियम शिकलेल्या आहेत, पण आज त्या सन्मानाने जगत आहेत, सन्मानाने कार्य करत आहेत. आता सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्ये मिलिंदांनी सांगितलं की त्यांना जी ह्या कार्यक्रमाची प्रेरणा मिळाली ते काही महिलांच्या सानिध्यात आल्यामुळे. कारण महिला कशीही परिस्थिती असली आले त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं पाठबळ किंवा बळ जे असतं ते परमेश्वरानेच महिलेला दिलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यात सेन्सिटिव्ह आणि सगळ्यात कार्यक्षम व सगळ्यात चाणाक्ष जर पृथ्वी तलावर कोणी असेल तर ती असते महिला. कारण ज्वलंत उदाहरण आपण पाहतो आता
इंदिराताईंनी बऱ्याच जाऊन पाहिलेले आहे, शेतकरी संघटनेचं त्यांनी कार्य केलेलं आहे. आपण आजपर्यंत पाहत आलेलो आहे की अनेक शेतकरी आत्महत्या होतात, पण ह्या शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रमाण जर पाहिलं तर पुरुषांचं प्रमाण हे महिलांच्या प्रमाणात खूप जास्त आहे. याचा अर्थच आहे की पुरुषांमध्ये सहनशक्ती जी असते ती अतिशय कमी असते, पण महिलेमध्ये सहनशक्ती ही फार जास्त असते. आलेल्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं, संसाराला कसं सांभाळायचं, आपलं कुटुंब कसं तारून न्यायचं. पुन्हा पाहुयाच्या ठळक घडामोडी. साक्री येथील सुमालते हॉस्पिटलजवळ महामार्गावर भरधाव वेगातील ट्रॉलाने समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात पिकअप चालक जागीच ठार. हिंदुस्थान युनिलिव्हर या विदेशी कंपनीच्या आस्थापनावर त्वरित कारवाई करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी. 2 मार्च 2019 रोजी धनगर समाजाला आदिवासी विभागामार्फत सर्व योजना लागू करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी. लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी 1646 मतदान केंद्रांवर 29 एप्रिल रोजी मतदान. श्रावस्ती नगर भागातील महिलांतर्फे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे यासाठी मनमाड नगरपालिकेवर हंडा मोर्चा. आणि चोपडा येथे 30 महिलांना दामिनी पुरस्काराचे वितरण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.